रशियावर निर्बंध असो की चायनावर टॅरिफ लावणे, पण टॅरिफ वॉर भारतासाठी फायदेशीर ठरतंय कसं? 1 मिनिटात जाणून घेऊयात, पण त्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा. मागे जेव्हा रशियावर निर्बंध लावले गेले तेव्हा भारताने रशियाकडून डिस्काउंटवर तेल खरेदी करून जवळपास 8,400 कोटींपेक्षाही जास्त बचत केली होती. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रेड वॉर मध्ये सुद्धा भारतीय डिप्लोमॅट स्मार्टली खेळत आहेत. युएसए ट्रेजरी सेक्रेटरी यांनी स्वतः स्पष्ट केले आहे की भारत अमेरिकेसोबत व्यापार करार करण्याच्या अगदी जवळ आहे. भारत अमेरिकेसोबत नवीन व्यापार करार करणारा पहिला देश सुद्धा बनू शकतो. जर हा व्यापार करार झाला तर 8 जुलैच्या पुढे भारताला अमेरिकेच्या 26% टॅरिफ मधून सूट मिळू शकते. तसेच अमेरिकेतील संरक्षण, सेमीकंडक्टर आणि एनर्जी सेक्टर मधील स्ट्रॅटेजिक एक्सेस सुद्धा मिळू शकतो. अर्थातच यामुळे भारतीय निर्यातीला चालना मिळणार आहे. भारत सध्या फक्त 2% निर्यात करते. या सर्व गोष्टी बदलायला सुरुवात देखील झाली आहे. काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट आला आहे ज्यानुसार 2026 पर्यंत आयफोन बनवणारी ऍपल कंपनी चीन मधून भारतात मेजर शिफ्ट करणार आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी भारतात जवळपास 6 कोटी आयफोन बनवले जातात. बाकी तुम्हाला काय वाटतं? या सर्व ट्रेड वॉरचा खरंच भारतीयांना फायदा होतोय की वरवर असं दाखवलं जातंय? कमेंट मध्ये नक्की सांगा.